निवडणूक आयोगाची नुकतीच पत्रकार परिषद झालेली आहे आणि नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या ज्या आहेत निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। 2 डिसेंबरला जे आहेत निवडणूक होणार आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत निलेश लंके आहेत। निवडणूक जी आहे ती जाहीर झालेली आहे, मात्र निवडणुकीतल्या ज्या मतदार याद्या आहेत त्याच्यावरून कुठेतरी गोंधळ निर्माण झालेला आहे। आता निवडणूक जाहीर झाली, काय नेमकी भूमिका असणार आहे? शेवट आमची भूमिका एक होती, महाविकास आघाडीच्या माध्यमातून किंवा इतर महायुतीतील पक्ष सोडून इतर पक्षांची भूमिका एक होती की मतदार यादी ही पारदर्शक झाली पाहिजे। जर मतदार यादी पारदर्शक झाली तर निवडणुका पारदर्शकपणे पार पडणार आहे। जर तुम्हाला लोकशाही जीवन ठेवायचे असेल तर निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शक झाली पाहिजे। आज निवडणूक मतदार यादीमध्ये पाहिलं तर इतक्या मोठ्या प्रमाणात घोळे की एका मतदाराचं नाव 8 ठिकाणी मतदार यादीचं नाव आहे। काल परवा मला आमचे शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेबांनी मला एक वोटर कार्ड दाखवलं। त्यामध्ये वोटर कार्डवर नाव पूर्णपणे हिंदू माणसाचं नाव होतं आणि त्याच्या वडिलांचं नाव मुस्लिम समाजाचं होतं। म्हणजे इतक्या चुकीच्या प्रकारे याद्या बनवलेल्या आहे, तो सगळ्यात मोठा स्कॅम्प आहे आणि ह्या याद्या एकदम पारदर्शक करा ही आमची मागणी होती, तरच निवडणुका घ्या। तरी आज निवडणुका जाहीर केल्या, ही कुठेतरी दडपशाही चालू आहे। मात्र मग आता आपण निवडणुकीला सामोरं जाणार का किंवा काय भूमिका असणार न्यायालयात? शेवट आमची भूमिका ही आदरणीय पवार साहेब असो, उद्धव साहेब ठाकरे असो किंवा काँग्रेसचे आमचे थोरात साहेब असो किंवा इतर आमचे मनसेचे राजसाहेब ठाकरे असो किंवा शेकापचे जैन भाई असो, असे वेगवेगळ्या घटक पक्षातले नेते मंडळी जो निर्णय घेतील त्या निर्णयाप्रमाणे पुढील कामकाज केलं जाईल। आजची जी पत्रकार परिषद झाली त्यात एक महत्त्वाचा मुद्दा होता, तो म्हणजे व्हीव्हीपॅट जे आहेत तर ते यंदाच्या निवडणुकीमध्ये राहणार नाही, काय नेमकं वाटतं? व्हीव्हीपॅट मुळे तरी आपल्याला कधी कधी मतदान केल्यानंतर व्हीव्हीपॅटची चिठ्ठी पडत असताना आपण कुठल्या चिन्हावर मतदान केलं हे दिसत होतं, पण आता ते सुद्धा दिसणार नाही। याचा अर्थ हे सगळं काय व्हायचं राज्याचं हेच आता आम्हाला कळणार, देशाचंच काय व्हायचं। आणखीन एक महत्त्वाचा निर्णय झालाय, तो म्हणजे मोबाईल जो आहे तर तो मतदान केंद्रामध्ये त्यांनी अलाउड केलेला आहे। जिथं प्रत्यक्ष मतदान होणार आहे तिथं मोबाईल नसणार आहे, पण पूर्वी कसं होतं की मतदार केंद्रामध्येच मोबाईल अलाउड नव्हता, पण आता तो केलाय। वास्तविक पाहता मोबाईल हा सीमा रेषा जी असतील त्याच्या बाहेरच मोबाईल पाहिजे। जर तुम्ही आत जर मोबाईल अलाव करत असाल तर ही सुद्धा निवडणूक प्रक्रियासाठी कुठेतरी एक घातक आहे। हे होते खासदार निलेश लंके, ज्यांनी सांगितलं की निवडणूक आयोगानं जे आता जरी निवडणूक जी आहे ती जाहीर केली असली तरी मतदार याद्यांमध्ये मोठा गोंधळ आहे आणि तो खरं तर काढायला हवा होता। ही एक प्रकारे दडपशाही असल्याचं निलेश लंके यांनी म्हटलेलं आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।